चला सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. आर्यन आणि आरावी संघ एक्स्ट्रा खेळाडू आपण या ठिकाणी कक्षाकडे पाठवायचा आहे, समालोचन कक्षाकडे. मतीन आणि अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानाकडे जाताना पाहायला मिळते. स्ट्राईकला आहेत मतीन, नॉन स्ट्राईकला आपल्याला आर्यन पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी जर आपण पाहायला गेलं ना तर गौरव बोरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील सामन्यामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती ती म्हणजे गौरव बोरकर यानं कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली होती. थोडीशी फंबल होताना त्या ठिकाणी यष्टीरक्षकानं बाद सुद्धा केलं होतं गौरव यांना, परंतु सामन्याला सुरुवात होते. ओहो, काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, जबरदस्त क्षेत्ररक्षण. निश्चित आपल्या संघासाठी या ठिकाणी 3 धावा अडकवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होता. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला मतीन याच्याकडून. धावांचा श्री गणेशा पाहायला मिळाला. जर आपण पाहायला गेलं तर 1 चेंडू 1 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. कमालीचा संघर्ष या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला मागील सामन्यामध्ये सुद्धा, परंतु आता सुद्धा या ठिकाणी चांगला संघर्ष, चांगला सामना, चुरशीची लढत या ठिकाणी आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. आर्यन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील सामन्यामध्ये थोडेसे नाराज पाहायला मिळाले होते. गौरव पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत, सामना करतो आर्यन. हो हो, काय कमालीचा शॉट पाहायला मिळाला बघा. 1च धाव या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले, परंतु इथे बॉक्स क्रिकेटमध्ये षटकाराला महत्त्व नाही आहे. जो चौकार मारेल तो सिकंदर बॉक्स क्रिकेटमध्ये, परंतु इथे मात्र बाद झाले आहेत मतीन. त्यांची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अथर्व आले आहेत मैदानाकडे, परंतु काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गौरव बोरकर, हो हो, बॅटची वरची कडा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर फलंदाज बाद या ठिकाणी अथर्व बाद झाले आहेत. डायरेक्ट मैदानाच्या बाहेर त्या ठिकाणी बॅटची वरची कडा लागली आणि फलंदाज अथर्व बाद झाले आहेत. त्यांची जागा सांभाळण्यासाठी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मजर पाहायला मिळत आहेत मैदानाकडे. ओहो, कमालीचा फटका होता, परंतु तितकंच चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते साईकृपा श्रीवर्धन संघाकडनं. गौरव बोरकर आपल्याला मैदानाकडे पाहायला मिळत आहेत. ओहो, काय कमालीची उसळी घेतली आहे, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला बघा. जसा चेंडू पडला तसा चेंडूंची उसळी घेतली, ती यष्टीरक्षकाला सुद्धा चकवलं आणि त्या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला. एका षटकाची सांगता झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 खेळाडू मार्गस्थ झालेत पवेलियनकडे. बघा या ठिकाणी 9 चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी बघा थोडीशी फंबल पाहायला मिळाले. अक्षय, चांगली फेकी होती गौरव यांची. 9+1 टोटल 2 धावा, 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक 1 संपलं, दुसरं मार्गस्थ, परंतु बघा काय घडलंय. फर्निचर डिस्ट्रॉय उद्ध्वस्त केले आहेत. यष्ट्या फलंदाज बाद. आर्यन माघारी परतलाय बघा. त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने यष्ट्यावरती जाऊन आदळला. न्यू फलंदाज मैदानामध्ये आर्यनची जागा सांभाळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनी आपल्याला पाहायला मिळते. एक मिनिट ओके. ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मतीन याच्याकडनं. बघा चांगली गोलंदाजी अक्षय यांच्याकडनं पाहायला मिळते. पुढील सामना असणार आहे मून स्टार काळिंजे किंग कोळी भरटकोल नाणेफेकीसाठी आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. बघा जबरदस्त काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते बघा. याच्यासाठी अक्षय पुसाळकर ओळखले जातात. याची चर्चा आहे यंदाच्या हंगामामध्ये.
अष्टपैलू खेळी केली आणि आपल्या संघासाठी या ठिकाणी खरोखरच आपल्या संघाचं नाव त्या ठिकाणी उंचावलं. चेंडू जर आपण पाहायला गेलं तर चेंडू होता आहे तर 5 चेंडू 1-2 शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असणार आहे. ओहो, चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. एकच धाव, षटक क्रमांक 2 समाप्त. दुसऱ्या षटकाची सांगता. धावसंख्या जर आपण पाहायला गेला तर धावा होत आहेत 8 धावा. 3 फलंदाज या ठिकाणी मार्गस्थ पवेलियनकडे, परंतु गोलंदाजसाठी जर आपण पाहायला गेलं तर सिद्धेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजी. 9+1 टोटल 2 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा पाहायला मिळतात. बघा या ठिकाणी वारंवार चुकी करतायत. मागील सामन्यामध्ये देखील खराब गोलंदाजी राहिली. सिद्धार्थ, हो हो, काय बुलेट स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकांना सरजावत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. बघा एक्शन रिप्ले वरती काय कमालीचा स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षकाला चकावून चेंडू सीमा रेषा पलीकडे आता पाहायला मिळाला. सिद्धार्थ, ओ हो, कमालीचा शॉट पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र चुकी करताना पाहायला मिळतात. बघा एकच धाव त्या ठिकाणी मिळते. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात होते, परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर झोनकडे चेंडू गेला आणि 1 धाव. धावसंख्या पुढे सरसावली गेली. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, काय कमालीचा क्षेत्ररक्षण. बघा क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल ती म्हणजे याचं साई कृपा श्रीवर्धन संघाला. काय कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला होता. सनी आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धार्थ थोडेसे मागणे ठरताना पाहायला मिळतात. बघा पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आपल्या षटकामध्ये. आता मात्र 3 चेंडू मध्येच 11 धावा खर्च केल्यात सिद्धार्थानं. खराब गोलंदाजी. हो हो, बघा फलंदाज बा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. इथे मात्र चांगला झेल पकडलाय, जबरदस्त. बघा एक्शन रिप्ले वरती आपण पाहिला तर त्या ठिकाणी कुणालने चांगला झेल टिपलाय. न्यू मॅटर मैदानामध्ये आपल्याला उमेर पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत सिद्धार्थच्या या षटकातील. ओहो, कमालीचं क्षेत्ररक्षण, परंतु इथे मात्र एका धावेत संकोच मानावा लागतो, समाधान मानावं लागतं. पाच चेंडू इथे मात्र कमबॅक पाहायला मिळाला. बघा थोडीशी मागणी ठरताना पाहायला मिळाले. बॅटची वरची कडा डिक्लेअर झोनकडे. षटक क्रमांक 3 समाप्त. आपल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या सिद्धार्थने. थोडेसे खराब गोलंदाजी पाहायला मिळाली, महागडे ठरले होते ते म्हणजे सिद्धार्थ. षटक क्रमांक 4 या ठिकाणी 3 षटकांचा हा सामना होता. या ठिकाणी जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता साई कृपा श्रीवर्धन संघाला. तर या ठिकाणी विनंती असेल किंगकोळी वरटकर संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. रुचित तर या ठिकाणी पुढील आवाज आपण ऐकणार आहोत दत्ताब यांचा. तर त्यांनी या ठिकाणी रजा घेते. धन्यवाद. हेलो, देखिए जिस तरीके से यहाँ पर मूल स्टार कालिंजे इनका बड़ा टूर्नामेंट 2 दिनों में देखने मिला, जहाँ पर पहले दिन में देखिए जिस तरीके से सेमीफाइनल में टीम जो प्रवेश किए खुद मैनेजमेंट की टीम है कालिंजे की, और दूसरे दिन का दूसरा मुकाबला चलता हुआ साई कृपा और कौन है दूसरा आरावी, जहाँ पर पहली तीसरी ओवर की समाप्ति पर 21 रन बनाए और 22 रन का यहाँ पर टारगेट खड़ा किया है. साई कृपा को जीतना होगा तो अच्छी बल्लेबाजी करते हैं अपनी टीम की जानिब से. कुछ कैप्टन उतरे बल्लेबाजी करने के लिए. सलामी की बल्लेबाज है गौरव और नॉन स्ट्राइक पर अक्षय. देखिए बड़ा नाम है यहाँ पर श्रीवर्धन तालुके का, जहाँ पर उनको नाम दिया गया मिस्टर श्रीवर्धन. देखिए वही बल्लेबाज है, राइट हैंड बल्लेबाज, और गेंदबाजी के
मोर्चे पर सलामी की गेंदबाज है राइट हैंड राउंड द विकेट से गेंदबाजी के करने का फैसला किया है। सनी देखिए जिस तरीके से पहली 6 गेंदें करने के लिए तो अच्छा डिफेंस करना होगा क्योंकि लक्ष्य इतना बड़ा नहीं है। 18 गेंदे पर 22 रन बनाने और पहली ओवर लेकर आए सनी। देखिए सामने ताकतवर बल्लेबाज है गौरव। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर सनी को, अगर रोके रखना होगा तो साई कृपा को। देखिए पहली गेंद टाइप की शुरुआत में गेंद जाती हुई सीमा रेखा पर 1 बाउंस 4 रन। यहाँ पर पहली गेंद पर 4 रन से अपना खाता खोला टीम का और खुद का गौरव। देखिए गौरव को रोके रखना पड़ेगा यहाँ पर सनी को, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर, बांध के रखना पड़ेगा। दूसरी गेंद यहाँ पर टाइप खेला हुआ शॉट था, जबरदस्त फील्डिंग यहाँ पर, कोई रन नहीं मिलेगा, रुका हुआ स्कोर 2 गेंदे और 4 रन। पहली ओवर का मुकाबला जिस तरीके से 4 गेंद आना बाकी है। देखिए इस बार भी टाइप खेला है लेकिन कोई मौका नहीं यहाँ पर फील्डर को, और गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा रेखा पर 4 रन के लिए 3 गेंदों पर 8 रन खर्च किया यहाँ पर। देखिए अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी यहाँ पर, टाइप खेलाना पड़ेगा यहाँ पर। देखिए फिर भाई वही दिशा में गेंदबाजी कर रहे हैं सनी यहाँ पर, 4 गेंदे और 9 रन हो चुका है स्कोर। आखिरी 2 गेंदों का सामना करेंगे अक्षय। देखिए पहली गेंद जर में डाली हुई गेंद थी, जब तक फील्ड करते 1 रन मुकम्मल किया। अच्छी रनिंग बिटवीन विकेट दोनों बल्लेबाजों में। आखिरी गेंद का सामना यहाँ पर, स्कोर है 10 पर। आखिरी गेंद सनी फुल टॉस लाइन की गेंद थी, खेला यहाँ पर बढ़िया शॉट लेकिन जबरदस्त फील्डिंग। और इसी तरह एक ओवर के खात्मे पर बिना कोई विकेट नुकसान के साई कृपा का स्कोर है 11। अभी भी जीतने के लिए 12 गेंदों पर 11 रन की जरूरत है। क्योंकि चेस करने के लिए दोनों बल्लेबाज सलामी के अभी तक क्रीज पर मौजूद है। यहाँ पर पहली गेंद मजहर की अच्छी गेंदबाजी, रनआउट का मौका लेकर अंपायर पर यहाँ पर बड़ी अपील। देखिए दोनों अंपायर अपने खुद कुछ डिस्कशन कर रहे हैं कि यहाँ पर देखिए निराश होना पड़ेगा। यहाँ पर साई कृपा को लगने वाला पहला झटका गौरव के रूप में, जहाँ पर रनआउट की सूरत में यहाँ पर अब नए बल्लेबाज उतरे हैं गौरव की जगह संभालने के लिए परीक्षित। देखिए परीक्षित को यहाँ पर संभाल के खेलना पड़ेगा अगर मैच को जीतना होगा तो। रुका हुआ स्कोर 1 बॉल और 11 रन। दूसरी ओवर का जिस तरीके से खेल चल रहा है, दूसरी गेंद लेकर पहली गेंद पर यहाँ पर बढ़िया स्ट्रोक, गेंद जाती हुई देखते हुए लेके सीमा रेखा पर 4 रन के लिए कोई मौका नहीं यहाँ पर। फील्डर बीट जोड़ते हुए और 4 रन की मदद से टीम का बढ़ता स्कोर 2 अंकों में 15 पर, जहां पर आखिरी 4 गेंदों का सामना बाकी। इस बार अच्छी गेंद यहाँ पर बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं और गेंद जाते हुए डॉट गेंद आएगी। इस बार भी सुंदर शॉट यहाँ पर, देखते ही देखते गेंद निकलते हुए बाउंड्री लाइन के बाद 4 रन के लिए यहाँ पर दोनों फील्डर को कोई समझ नहीं आ रहा है कहां से गेंद निकल जा रही है, लेकिन ताबड़तोड़ बल्लेबाजी यहाँ पर परीक्षित द्वारा। अभी भी 3 रन की जरूरत है यहाँ पर, 4 गेंदे हो चुके, 19 रन पर स्कोर है। इस बार टाइप किया और फील्डर थोड़ा सा फंबल होते हुए और गेंद जाती 1 बाउंस सीमा रेखा पार 4 रन। और इसी तरह से साई कृपा ने मुकाबला जीत लिया। देखिए यहाँ पर जिस तरीके से